आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राष्ट्रमाता जिजामाता यांची जी जयंती आहे, या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, महापुरुषांच्या आपण पुण्यतिथ्या करतो, जयंत्या साजऱ्या करतो. पण तुम्ही कधी विचार केला का, का महापुरुषांच्या पुण्यतिथ्या का करायच्या? जयंत्या का करायच्या? अलीकडच्या काळामध्ये काळ एवढा बदलला, की आम्ही पुण्यतिथ्या आणि जयंत्यासुद्धा वाटून घेतल्या. म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणत असतो, आपली बुद्धी तर भिकारी आहेच यात काही संशय नाही. पण कमीत कमी ती महापुरुषांना तरी लावू नका. आपलं कसं झालंय, भारत माझा देश आहे, असं म्हणता म्हणता ते माझा म्हटला, की एका माणसाने काय केलं, ते मामासाहेब दांडेकर त्यांच्या कीर्तनामध्ये सांगायचे, गुरुवर्य. ते म्हणायचे, की एका माणसाने एकदा काय केलं रामाव सर, ते एसटीचा स्पंज काढत होता. त्याला विचारलं, "का रे बाबा एसटीचा स्पंज का काढतो?" तो म्हटला, "भारत माझा देश आहे. सगळा वाटून घ्यायची वेळ आली, तर एवढं स्पंज नक्की माझ्या वाट्याला येईल." मला वाटतं हेच चाललंय अलीकडच्या काळामध्ये. आपल्या आपल्या वाट्याला काय येईल, आपण आताच काढून घ्यायला लागलो. असं नाही रे बाबा. म्हणून माझं म्हणणं, महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण ज्यांची जयंती करतो आहोत, आपण स्वामी विवेकानंद कोणाचे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ कोणाची, शिवाजी महाराज कोणाचे, संभाजी महाराज कोणाचे, ज्ञानोबाराय कोणाचे, तुकोबाराय कोणाचे, असं म्हणूच नका. माझं बोलणं नीट ऐका. मी काय बोलतोय, हे कोणाचे असं म्हणूच नका. आपण त्यांचे आहोत असं म्हणा. कारण नेहमी मोठ्या वस्तूच्या अंकित लहानी वस्तू होत असते. मोठ्या माणसांच्या अंकित. अवघड कळत नाही, सोपं सांगू का तुम्हाला? एकदम सोपं सांगतो. गुरुच्या बाबतीत विद्यार्थ्याने काय म्हणावं? गुरु माझा कमी गुरुचा. सोपं विचारलं मी तुम्हाला. गुरु माझा कमी गुरुचा, मी गुरुचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा दास, मी त्यांचा. झालं. बापाच्या बाबतीत मुलानं काय म्हणावं? बाप माझा कमी बापाचा. अलीकडचं वारं थोडं वेगळं आहे. आम्ही एका घरी चहा प्यायला गेलो दादा. आता चहा पित असताना एक अलिखित नियम असतो. ज्याच्या घरी चहा प्यायला गेलो, तो चहा पिईपर्यंत तो जे काही बोलेल ते निमूटपणे ऐकायचं, काही बोलायचं नाही. ऐकायचं तेवढं. कारण चहा पितोय आपण, त्याचं काही बोलायचं नाही. त्याने सांगितलं, म्हणले, "महाराज, एवढी वर्ष झाली आईबाप माझ्यात राहतात." आता काय ढेकळं सांगायचं आम्ही त्याला प्रवचनात, कीर्तनात? माझं बोलणं लक्षात येतंय का तुमच्या? आईबाप माझ्यात राहतात. खरं सांगू तुम्हाला, जगामध्ये अजून असा बहाद्दर जन्माला आला नाही आणि येणारही नाही, की तो आईबापाला सांभाळू शकेल. आईबाप आपल्यात नाही राहत, मरेपर्यंत आपण आईबापात राहतो, हे बोलायला शिका. हे बोलायला शिका. आपण काय म्हणतो, आम्ही आईबापाला सांभाळतो. आपण सांभाळणे इतके मोठे कधी होऊच शकत नाही. आपण त्यांच्यात राहतो. हे झालं बापाच्या बाबतीत. गुरुच्या बाबतीत सांगितलं, जाऊ द्या, फार अवघड होत असेल. अजून सोपं सांगतो. आमच्या माता माऊल्यांना विचारतो, मला जिजामातेकडे यायचंय म्हणून सांगतो. एका स्त्रीने लग्न झाल्यानंतर काय म्हणावं? मी त्यांची का ते माझे? आता सोपं विचारलं. काय आहे? मी त्यांची का ते माझे? मी त्यांची नाही. अलीकडचं वारं वेगळं आहे. इतकं वेगळं आहे का मी त्यांची नाही, ते माझे. नुसते ते माझे नाही, ग्रामर नीट करा. ते माझेच. नुसते माझेच नाही, इतके माझेच का आईबापाची सुद्धा. तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. तुमच्या बोलणं लक्षात येत आहे ना? हे आपण कुठून आणि कसं निर्माण केलं? काय झालंय, तुम्हाला हे बोलताना हसू येत असेल, पण रिअली जगामध्ये असं घडतंय. एका माणसाने मला लग्नाची पत्रिका आणली. आपल्याला माणसं नकोय, आपण संकुचित होत चाललोय. आणि या महापुरुषांनी जगाला हे शिकवलं. माणसं जोडायला शिकवली, माणसं एकत्र करायला शिकवली. अरे, पूर्वीच्या काळी मोठं कुटुंब, जास्त माणसं म्हणजे माणसाला गौरव वाटायचा. गौरव वाटायचा. आता अलीकडच्या काळामध्ये एवले सर, एक जण लग्नाची पत्रिका घेऊन आला आणि लग्नाची पत्रिका घेऊन आल्यानंतर तो काय म्हटला, म्हणजे, "महाराज, आमच्या मुलीचं लग्न आहे, या आशीर्वाद द्यायला." आता हे आमच्या मागं नवीनच काम लागलं, आशीर्वाद द्यायला या. आता आमच्या आशीर्वादानं चांगलं होईल की नाही हे कंसात आहे, ते सांगणं कठीण आहे. पण लोक म्हणतात या आशीर्वाद द्यायला. बरं, आशीर्वाद द्यायला ते म्हणले, "महाराज, तुमच्या पायाच्या आशीर्वादानं आमच्या मुलीला इतकं चांगलं स्थळ मिळालं, इतकं चांगलं स्थळ." मी म्हटलं, "काय झालं?" मला वाटलं काहीतरी प्रॉपर्टी जास्त असेल, मुलगा दिसायला चांगला असेल, काहीतरी असेल. तो म्हणला, "इतकं चांगलं स्थळ मिळालं." म्हटलं, "झालं काय?" म्हणले, "महाराज, तुमच्या पायाच्या आशीर्वादाने इतकं चांगलं स्थळ मिळालं, सासू नाही." माझं बोलणं लक्षात? सासरा नाही, दीर नाही, भाऊजाई नाही,
नणंद नाही. मी म्हटलं आता नवराही नाही म्हणतो की काय? कुठे चाललो आपण? आपल्याला माणसं नको आहेत. मला वाटतं ते मोबाईल कंपनीवाले सुद्धा दादा आता हुशार झाले. त्यांनी सुद्धा कॅमेरा शोधताना तुम्ही विचार केलाय का? सगळ्यात जास्त क्लॅरिटी कोणत्या कॅमेराला आहे हो? सेल्फी का समोरच्याला? लोकं सेल्फीच झाले, हे त्यांना माहिती आहे. लोकं सेल्फीच जास्त काढतात आणि लक्षात ठेवा, सेल्फी काढा एकट्याची आणि एकटेच मरा. तुमच्या फोटोला हार घालायला सुद्धा कोणीच नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो तुम्ही बघितला का? मी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊकडे येतो आहे. मी माझी भूमिका तयार करतो आहे, की संस्कार कसे आणि कुठून निर्माण होतात. तुम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो पाहिला का? अरे गड्डं कोणीतरी खणतं, झाड कोणीतरी आणतं, पाणी कोणीतरी टाकतं आणि फोटो काढणारे वेगळेच असतात. ते झाड जळून जातं. असं वृक्षारोपण करणारे लोक अनेक आम्ही पाहिले, की पेपरमध्ये बातमी येते 2 लाख झाडं लावली, 3 लाख झाडे लावली. तिथं त्या माळ रानावर जाऊन पाहिलं तर एकही झाड जिवंत नसतं. अशी झाडं लावतो आपण, वृक्षारोपण आपण करतो. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो जर तुम्ही पाहिला, तर समोर किती माणसं आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो कोपऱ्यात आहे. समोर माणसं आहे. ज्या माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं, त्याने सेल्फी नाही काढायची. आपल्या फोटोचा कॅनव्हास, आपल्या फोटोचा व्याप, आपल्या फोटोचा आवाका वाढवला पाहिजे. आपला आवाका वाढवला पाहिजे, की आपल्या आवाक्यामध्ये जितकी जास्त माणसं येतील, तितके तुम्ही मोठे होत जाल. तितके तुम्ही मोठे होत जाल. हे या संतांनी आपल्याला शिकवलं. हे या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं. म्हणून तुम्ही बघा, आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. पण एवढं मोठं स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी कोणत्या तरी किल्ल्यावर कधी स्वतःचं नाव लिहिलं का? नाही लिहिलं. कधी कुठे इतिहासामध्ये असा एखादा पुरावा दाखवा, की त्यांनी म्हटलं की हे युद्ध मी केलं, एवढं स्वराज्य मी उभं केलं. नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं जे केलं ते माझ्या मावळ्यांनी केलं आणि मावळ्यांनी केलं, मी नाही केलं, आम्ही केलं. असं जेव्हा माणूस बनतो तेव्हा मोठा होतो. आणि हे संप्रदाय सुद्धा आपल्याला शिकवतो. वारकरी परंपरा सुद्धा आपल्याला शिकवते. आणि मला वाटतं राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ दादा आम्हाला लोक गमतीनं म्हणतात. लोक काय म्हणतात, की घरोघरी शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. आपण वाक्य ऐकतोय, सतत ऐकतो. पण तुम्ही कधी बारकाव्यानं विचार केला का? लोक काय म्हणतात, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. येतील. शिवाजी महाराज जन्माला येतील. का येणार नाही? येतील. पण शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी आपल्या घरी आधी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जन्माला आली पाहिजे. तेव्हा शिवाजी महाराज जन्माला येतील. कारण शिवाजी महाराजांची उंची बघत असताना त्यांच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे संस्काराची, त्यांच्या पाठीमागे जी पार्श्वभूमी तयार केली, ती तयार करणारी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आहे. म्हणून कौतुक या जगामध्ये आईचं आहे, कौतुक या जगामध्ये स्त्रीचं आहे. का? कारण स्त्रीमध्ये जे सामर्थ्य आहे, एका आईमध्ये जे सामर्थ्य आहे, ते जगामध्ये कोणाकडेच नाही. माझं बोलणं नीट आहे का? जे सामर्थ्य एका आईमध्ये, एका स्त्रीमध्ये, ते जगामध्ये कोणाकडेच नाही. या वाक्याला मी पुष्टी देताना फक्त एवढंच सांगेल, की जगातले तुम्ही सगळे संदर्भ तपासून पहा. तुम्हाला जर मी साधं इथं एक वाक्य विचारलं, की जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं? पीठ जिथं आपण ज्ञान ग्रहण करतो. कोणतं पीठ मोठं? तुम्हाला जर विचारलं, तुम्ही सांगाल अमेरिकेचं, इंग्लंडचं, केनियाचं. वेगवेगळी विद्यापीठं आहेत. मोठमोठी विद्यापीठं आहे. तुम्ही वेगवेगळी नावं सांगाल. भारतात सुद्धा आहेच की मोठमोठी विद्यापीठं. तुम्ही वेगवेगळी नावं सांगाल. पण ही सगळी विद्यापीठं तुम्ही सांगत असताना आमची परंपरा, आमची भारतीय संस्कृती काय सांगते माहिती आहे? जगातलं सगळ्यात मोठं पीठ जर कोणतं असेल तर मातृपीठ हे जगातलं सगळ्यात मोठं पीठ आहे. मातृपीठ. कारण मातृपीठा इतकं मोठं पीठ कोणतंच नाही. कारण याच मातृपीठानं ध्रुव दिले, याच मातृपीठानं प्रल्हाद दिले, याच मातृपीठानं ज्ञानोबराय आणि तुकोबराय दिले आणि याच मातृपीठानं छत्रपती शिवाजी महाराज दिले. याच मातृपीठानं. म्हणून कौतुक या मातृपीठाचं आहे. नाही तर तुम्ही पुराणातले संदर्भ पहा. कौसल्येचा कोणाचं नाव आहे? आईचं. कृष्णाच्या पाठीमागे देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. कोणाचं नाव आहे? आईचं नाव. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. कोणाची कुश धन्य? आईचे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. कोणाचं नाव? आईचं नाव.
उरलेली खोगीर भरती सगळी बापाच्या नावावर. माझं बोलणं लक्षात येतंय का? जगाचा इतिहास मी तुम्हाला पुराव्यानं हे सिद्ध करून देऊ शकतो, की जगाचा इतिहास असं सांगतो, माणूस मोठं व्हावा असं वाटत असेल, मोठी माणसं आपल्या घरात जन्माला यावी असं वाटत असेल, तर त्याच्याकरता आईच मोठी पाहिजे. कारण तिच्या इतके चांगले संस्कार कोणालाच देता येत नाही. आई जे शिकवू शकते ते जगामध्ये कोणीच शिकवू शकत नाही. म्हणून स्त्रीचं महात्म्य, स्त्रीचं मोठेपण आमच्या संस्कृतीनं, आमच्या परंपरेनं आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं, की जगामध्ये ते अन्य कुठेही तुम्हाला सांगितलेलं दिसत नाही. आणि म्हणून पण दुर्दैव हे आहे, की आमच्या परंपरेमध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये अगदी पुराण संदर्भापासून तुम्ही जरा पाहिलं, म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ असेल किंवा तुम्ही पुराणातल्या सगळ्या स्त्रियांचे संदर्भ जर बघितले, तर खरं सांगा, आपण किती जरी अशा गप्पा मारत असलो तरी आपला देश हा पुरुष सत्ताक प्रधान संस्कृतीचा आहे आपण म्हणतो. स्त्रीची मान्यता किती आहे आपल्याकडे? किती तिला स्वातंत्र्य दिलं जातं? किती पारतंत्र्याचं जीवन असतं? मी तर म्हणतो तिच्या लिहिण्या वाचण्याचा अधिकारसुद्धा तिला किती उशिरा मिळाला. मी संत साहित्याचा अभ्यासक आहे, नेहमी ते संतपीठामध्ये लिहितो, वाचतो. म्हणून एक दादा नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करणारी कोण? जनाबाई. जनाबाईचा एक संदर्भ आहे, लिहिणे वाचणे शिकले बाई मी श्री गुरुरायापाशी. कोणाजवळ शिकले? माझ्या गुरुने मला लिहिणं वाचणं शिकवलं. हे कोण म्हणते? जनाबाई. अजून आहे का? मी तुम्हाला जगातले जेवढे जुन्यातले जुने रेफरन्सेस तुम्ही शोधून काढा, अशी एकही परंपरा, अशी एकही संस्कृती नाही की त्या संस्कृतीमध्ये माणसाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री उभी राहिल्याशिवाय, महिला उभी राहिल्याशिवाय ती परंपरा टिकूच शकत नाही, ते घर टिकू शकत नाही. ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते. बघा तुम्ही, आज तुम्ही ज्ञानोबरायाच्या जरी पाया पडत असला, ज्ञानोबरायाला जरी वारकरी संप्रदायाचा पाया म्हणत असला, तरी ज्या वेळा ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली त्यावेळा ज्ञानोबरायांची समजूत काढणारी कोण आहे? मुक्ताबाई. मुक्ताबाई ही ज्ञानोबरायापेक्षा वयानं लहान आहे, पण आमच्याकडं सायकोलॉजी, मानसशास्त्र असं सांगतं की स्त्री ही पुरुषापेक्षा वयानं जरी लहान असेल तरी मानसशास्त्र असं आहे की ती पुरुषापेक्षा 3 वर्षानं अधिक मॅच्युरिटीनं मोठी असते. तुमच्या लक्षात नाही आलं? अजून सोपं सांगतो. आता थोडे नियम बदलले, पण आपल्याकडे एक नियम होता की मुलीच्या लग्नाचं वय काय होतं आपल्याकडे? 18 वर्ष. आणि मुलाच्या लग्नाचं वय का केलं असेल हे तुम्हाला कधी लक्षात आलं का? याचं कारण असं आहे की संसार सांभाळण्याची जबाबदारी मुलगी 18 वर्षानंतर योग्य पद्धतीने सांभाळू शकते हे शासनाला सुद्धा आणि शास्त्राला सुद्धा कळालेलं होतं. म्हणून तिचं 18 ठरवलं. आणि मुलाला ते समजायला किंवा तेवढं अक्कल यायला किती वर्ष लागतात? मग हे जर सिद्ध झालेले ते हे मला वेगळं सांगायची काही गरज आहे का? हे मी का सांगतो आहे की स्त्री पुरुषापेक्षा अधिक लवकर मॅच्युअर होते. जाऊ द्या, अजून एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. जर एखाद्या माणसाची पत्नी वारली, वारू नये पण वारली, तर तुम्ही कधी विचार केलाय का माणूस किती लवकर लग्न करतो दुसरं? तो लगेच तयार होतो, तो करतो. म्हणजे अपवादानं काही असतील अपवाद की ते पुन्हा लग्न करत नाही, पण माणसं लग्न करतात दुसरं. स्त्रियांच्या बाबतीत असे रेफरन्सेस दाखवा मला. तिला एक मूल जरी असेल, 2 मुलं जरी असेल, एक जरी मूल असेल, तरीसुद्धा ती पुन्हा लग्न करत नाही. ती आयुष्यभर एका योगिनीसारखी, एका योग्यासारखी, तपश्चर्यासारखी स्वतःचं जीवन जगते. अशा पुराणात आणि अलीकडे सुद्धा असे रेफरन्सेस, असे संदर्भ आपल्याला सापडतात. हे तपश्चर्याचं बळ, हे समाजामध्ये उभं राहण्याचं बळ तिच्याकडे कुठून येतं? अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. सिंधुताई सपकाळ आता राहिल्या नाही, पण मला त्यांचं भाषणं खूप आवडायचे. दादा ते खूप छान रेफरन्सेस सांगायचे की स्त्री आणि पुरुषांची तुलना करताना आज मला राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ सांगायचे. म्हणून स्त्री म्हणून जिजामाता किती प्रखर आहेत, किती सशक्त आहेत, हे मला पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल. म्हणून सिंधुताई सपकाळ एक उदाहरण सांगायचे की स्त्री आणि पुरुषामध्ये एक बेसिक फरक आहे, जो तुमच्या कधी लक्षात आला की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन करून पहा. एखाद्या कुटुंबामध्ये, एखाद्या घरामध्ये आपल्याकडे आता एक शासनाने नियम काढला, हम दो हमारे दो. तिसरं अपत्य होऊ द्यायचं नाही. मग आपण होऊ देत नाही. आणि त्यातले त्यात एखाद्याला एक मुलगा आणि एक मुलगी असावी. माझं बोलणं नीट आहे का? दोघातला फरक सांगतो स्त्री आणि पुरुषामध्ये.
एक मुलगा आणि एक मुलगी जर असेल तर होतं असं की जुना काळ असतो, बाप घरामध्ये नसतो. आणि मग ते सिंधुताई सपकाळ फार छान सांगायच्या. त्या म्हणायच्या, जुना काळ असतो, घरामध्ये एक मुलगा, एक मुलगी असते आणि मग होतं काय, की घरामध्ये पाहुणे येतात. घरामध्ये दूध नाही पाहुण्यांना चहा करायला. मग ती आई काय करते, आधी मुलाला बोलवते, काम सांगण्याकरता. आता खरं सांगा, आपण सुद्धा कधीतरी मुलं होतो. एका सांगण्यात कधी आपण आपल्या आईचं काम ऐकलं का हो? कधीच ऐकत नाही. कारण हे वैशिष्ट्य असतं आपलं. गावभराची कामं आपण करू, पण घरातलं कोणतंच काम आपण करत नाही. ती आई त्या मुलाला वेगवेगळी प्रलोभनं देते, की "बाळा तुला हे देईल, चॉकलेट देईल, खाऊ देईल, हे देईल." प्रलोभनं देते. "एवढं काम माझं ऐक. हे नाणं घे, पाहुणे आले आपल्या घरी, दूध आण." ते ऐकतच नाही. खूप सारी प्रलोभनं त्याला दिली, की मग ते तयार होतं. बरं तयार झाल्यानंतर शेवटी ते मुलंच त्याच्या हातामध्ये ते नाणं दिलं, ₹5 नाणं दिलं आणि भांडं दिलं, की ते पाहुण्यासमोरून जाताना ते काही रिकामं जातच नाही. ते नाणं ते भांडं ठाण, ठाण, ठाण वाजवतच जातं पाहुण्यांसमोर. पाहुण्यांना सांगत जातं, "बेट्या हो, दुष्काळातूनच आलात तुम्ही. चहाला दूध आणायला चाललोय तुम्हाला." काय चहा प्यावं वाटेल त्या पाहुण्यांना. हे मुलाची गंमत सांगतोय तुम्हाला. आता हे झालं मुलाचं. हेच काम जेव्हा आई मुलीला सांगते. बघा बरं तुम्ही. हेच काम जेव्हा आई मुलीला सांगते, तेव्हा ती मुलगी जेव्हा घराच्या बाहेर पडते, फाटका परकर असतो, पण तरीसुद्धा त्या प्रकारामध्ये ती ते भांडं झाकते. पाहुण्याच्या बापालाही कळत नाही, की ही दुधाला गेली आणि जे हातामध्ये नाणं असतं ते घट्ट पकडते. कारण तिला माहिती आहे, की हे नाणं जर पडलं, तर माझ्या आईकडे पुन्हा देण्याकरता दुसरे पैसे नाही. म्हणून ती घट्ट झाकते आणि मग भांडं प्रकारामध्ये झाकून नेते. झाकूनच भांडं नेते, झाकूनच आणते. पाहुण्याच्या बापालाही कळत नाही, की ही दुधाला गेली होती आणि दूध घेऊन आली. म्हणून असं म्हणतात बरं का, की स्त्रीचा जो जन्म आहे, मुलीचा जो जन्म आहे, तो बापाची गरिबी झाकण्याकरता आणि देशाची आबरू राखण्याकरता हा स्त्रीचा जन्म आहे या देशामध्ये. पण आपल्याला तिचं महत्त्व, तिचं सशक्तीकरण हे आपल्याला आतापर्यंत कळालं नाही. स्त्रीचं महत्त्व आपण कधी जाणूनच घेतलं नाही. लोकं काय म्हणतात माहिती आहे का? मी गमतीनं सांगत असतो, आम्ही कधी जर कोणाच्या घरी चहा प्यायला गेलो, महाराज म्हणून गेलो, आम्हाला अनुभव येतो. दादा तुम्हाला सांगतो, आम्ही कोणाच्या घरी जर गेलो ना रामोस सर चहा प्यायला, काही लोकं एवढा मोठा बंगला बांधलेले असतात. मला कधी-कधी विचार पडतो, की त्यांचे विचार पाहिले, की हे फक्त भौतिक ज्ञानानं, भौतिक संपत्तीनं संपन्न आहे, पण बुद्धीनं फार दरिद्री असतात काही लोकं. त्यांच्या घरी गेलो, की ते म्हणतात, "महाराज काय सांगावं तुम्हाला?" आता त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले पाहिले, की आमच्या लक्षात येतं, यांना काहीतरी अडचण आहे. मग ते म्हणतात, "महाराज काय सांगावं तुम्हाला?" म्हटलं, "काय झालं?" "काय आहे महाराज?" "सगळं आहे हो. भरपूर संपत्ती आहे, पैसा आहे, जमीन आहे, सगळं आहे. पण वंशाला काय नाही." ऐकलं असेल तुम्ही. काय म्हणतात लोकं? वंशाला दिवा नाही. आता या दिव्यांचा नंतर किती उजेड पडतो हे मी इथं तुम्हाला व्याख्यानात नाही सांगत. हे लोकांना माहिती आहे. बरेच लोकं आम्हाला म्हणतात, कुठे आम्ही कीर्तनाला गेलो, "महाराज सगळं आहे, पण काय सांगावं तुम्हाला मुलगा नाही." आता मी म्हणत असतो, ज्यांना झाले त्यांना जाऊन एकदा भेटा, त्यांची मुलाखत घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल ते किती चांगले सुख देतात म्हणून. पण उगा माणसाचे गैरसमज, वंशाला दिवा पाहिजे. कशाला पाहिजे दिवा? बरं सांगा, दिवा पाहिजे त्यांना जर विचारलं, "कशाला पाहिजे?" ते म्हणतात, "महाराज आपण मेलो का आपल्याला पेटवायला." बरोबर आहे की नाही? कशाला पाहिजे? पेटवायला पाहिजे. पेटवायला पाहिजे, पण तुम्ही कधी विचार केलाय का, की सगळ्यात जास्त चूल पेटवण्याचं काम कोण करतं? कोण करतं? माता-माऊली करतात. चूल कोण पेटवतं? म्हणजे तुम्ही सांगा, सगळ्यात जास्त पेटवायचं काम करायचं असेल, तर कोणाला चांगलं जमेल? स्त्रियांना चांगलं जमेल का आपल्याला जमेल? पेटवायची प्रॅक्टिस आहे ना त्यांची. आपल्याला थोडी जमणार आहे. पण तरी पण माणसाला अहो, कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री मागे नाही. जेव्हा एखादी स्त्री आमचे गुरु महाराज रंगनाथ स्वामी कानडगावकर आणि माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार त्यांच्या कीर्तनामध्ये म्हणायचे, की स्त्रीचं आणि एका महिलेचं हे महत्त्व आहे, की लोकं असं म्हणतात, की आम्हाला दिवा पाहिजे, दिवा पाहिजे. पण एक सांगू, मुलगी जर तुमच्या घरामध्ये जन्माला आली ना, मुलगी जर तुमच्या घरामध्ये जन्माला आली ना, ती माणसाला नम्रता शिकवते, तपश्चर्या शिकवते, लीनता शिकवते, सेवाभाव शिकवते. खूप चांगल्या गोष्टी शिकवते. आणि एवढंच नाही, स्त्रीचं अजून एक महत्त्व सांगतो, ती ज्या घरात जन्माला येते, त्या घराचं गोकुळ तर करतेच, पण ज्या घरात जाते, त्या घराचंही ती स्वर्ग करते. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, एक संस्कारी स्त्री असं म्हणतात. मी नेहमी म्हणत असतो, आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, एखाद्या स्त्रीचं जर लग्न झालं ना, की माझी आई फक्त 4थी शिकलेली आहे. पण तुम्हाला सांगतो,
ती काही काही शब्द इतके छान बोलते. ती म्हणत असते, की स्त्रीला कोणाच्या स्त्री म्हणजे गाय असते एक प्रकारची. तिला कोणाच्या खोट्याला बांधायचं. मी खोटाच म्हणतो. खोटा मला वाटतं ग्रामीण भागातल्या लोकांना लवकर करेल, पण आपणही सगळे ग्रामीण भागातले. खुटा कशाला म्हणतात? आपण जनावर वगैरे बांधतो त्याला खुटा म्हणतात. आमचे इंदुरीकर महाराज म्हणत असतात. काय म्हणतात? ते इथं नाही सांगत. ते म्हणतात, की खुटा एवढा मजबूत असतो, की तो काही केल्या उपटल्या जात नाही. पण एखादी गाय जर त्या खुट्याला बांधल्या गेली, तर तिचं मरण त्या खुट्यावरच असतं. तसं एखादी स्त्री, ती गायीचं प्रतीक ती असते आणि ती जर एखाद्या घरात दिली गेली, आता तो खोटा बरा निघाला तर बरा, नाहीतर या स्त्रियांची किती अवकळा होते हे मी ते व्याख्यानात सांगत नाही. फार त्यांना त्रास सहन करावा लागतो. तो बरा निघाला तर बरा. पण यांची गंमत अशी आहे, यांना कोणत्याही खुट्याला बांधा. लक्षात ठेवा, स्त्रीचं हे सामर्थ्य आहे. ती ज्याही घरात जाते, शास्त्र असं सांगतं, ती ज्याही घरात जाते, ते घर नरक जरी असेल, तरी त्या घराला स्वर्गात परावर्तित करण्याचं सामर्थ्य हे फक्त एका स्त्रीमध्ये आहे. हे फक्त स्त्रीच करू शकते. कारण हे तिच्या संस्कारामध्ये सामर्थ्य आहे, हे तिच्या विचारामध्ये सामर्थ्य आहे, पण हे तिच्याकडं पाहिजे. म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जी पुण्यतिथी आपण जयंती आपण साजरी करतो, यांची जी पुण्यतिथी आपण साजरी करतो, का करतो याचा विचार तुम्ही कधी केला का? कारण अनेक स्त्रिया त्या पूर्वीही झाल्या, पुढेही झाल्या, पण याच स्त्रियांची जयंती आपण का करतो याचा विचार जर तुम्ही केला, तर त्या काळामध्ये लखोजी जाधवांनी स्वतःच्या मुलीला घोडा चालवणं शिकवलं, तलवार चालवणं शिकवलं, लिहिणं वाचणं शिकवलं, वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. तुम्ही सांगा, जर ते असं म्हटले असते की स्त्रीला काय करायचं आहे, चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं आहे, जर काही शिकवलं नसतं, तर शिवाजी महाराज आपण पाहिले असते का? संभाजी महाराज आपल्याला भेटले असते का? हा विचार तुम्ही कधी केलाय का? आणि अजून एक विचार तुम्हाला मी सांगतो, की या जगामध्ये स्त्रीचं हे सामर्थ्य आहे. स्त्रीमध्ये जर उत्कृष्ट संस्कार असेल, चांगले संस्कार जर असेल, तर आज जगामध्ये माणसं असं म्हणतात, की शिवाजी महाराजांची उंची जेव्हा आपण मोजतो, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाकडे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा शिवाजी महाराजांचं कौतुक करताना आपल्याला त्या कौतुकाच्या मागे उभा असणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा उल्लेख पहिल्यांदा पाहावा लागतो. का पाहावा लागतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की आपली मुलं किती मोठी व्हावी किंवा किती मोठी झाली पाहिजे हे फक्त एक आई ठरवू शकते, दुसरं कोणीही ठरवू शकत नाही. का माहिती आहे का? एक गंमत सांगतो दादा तुम्हाला, की आता इथं बसलेल्या बऱ्याच स्त्रिया आहेत, त्यांना मी सांगतो, की तुम्ही कधी विचार केला आहे का, की आज प्रत्येक स्त्रीला तुम्ही जर वर्तमानपत्र उघडून पाहिलं, तर आज खून, बलात्कार, दरोडे, दुराचार याचं प्रमाण किती वाढलं? बरं, यापैकी बऱ्याच माता माऊलींना जर मी विचारलं, की तुम्हाला सून कशी पाहिजे? कशी पाहिजे सून आपल्याला? संस्कारी पाहिजे, चांगली सून पाहिजे, आपली आज्ञा पाळणारी पाहिजे, आपलं ऐकणारी पाहिजे, त्यातले त्यात आपल्या मुलाला ताब्यात न घेणारी पाहिजे. हे सगळं आपल्याला पाहिजे. आपलं ऐकणारं पाहिजे. हे आपण बोलतो. पण कधी तुम्ही विचार केला का, की तुमच्याच घरातली मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये जाणार आहे, तेव्हा तिला तुम्ही हे संस्कार दिले का? की बाई, ज्या घरात तू जाणार आहेस, त्या घरातली तुझी सासू सासू नाही, ती तुझी आई आहे. ज्या घरात तू सासरा असेल, तो तुझा सासरा नाही, तुझा बाप आहे. तुम्ही हे शिकवलं का स्वतःच्या मुलीला? बाई, जसं आम्ही तुला कधी-कधी बोलतो, तसं सासराही बोलेल, कधी-कधी सासूही बोलेल. बोलल्याने काय होतं? आम्ही नव्हतो बोलत का? हे शिकवलं का आपण आपल्या मुलीला? जर आपण आपल्या मुलीला हे शिकवू शकत नसेल, पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो काळ एवढा बदलला. पूर्वीच्या काळामध्ये लोकं असं म्हणायचे, की महाराज आम्हाला चांगल्या घरातली मुलगी पहा, चांगली संस्कारी मुलगी पहा. आणि मुलीला प्रत्येक मुलीच्या आई-बापाला हे टेन्शन असायचं, की आमच्या मुलाला म्हणजे टेन्शन असायचं, की आम्हाला नवरदेव कसा भेटेल, जावई कसा भेटेल. 10-15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे बरं का. प्रत्येक माणूस विचार करायचा, की आम्हाला जावई चांगला भेटेल का? माळकरी भेटेल का? चांगला माणूस भेटेल का? आमच्या मुलीला जीव लावेल का? हे चिंता असायची प्रत्येक बापाला, आपल्या मुलीला चांगला जावई भेटला पाहिजे, ही चिंता असायची. आता चिंता यांना राहिलीच नाही. आता चिंता पोराच्या बापाला आहे. येणारं वादळ कसं असेल, घर ध्यानावर ठेवील की नाही? कारण काळ सगळा बदलला. हे मी कशाकरता सांगतो, की संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांच्या आईने आणि त्यांच्या वडिलांनी जे संस्कार त्यांना दिले, लिहिणं वाचणं शिकवलं, राज्यकारभार शिकवला. त्या काळामध्ये असा विचार नाही केला, की मुलगी आहे, हिला घोडं चालवणं कसं शिकवावं? घोड्यावर बसायला शिकवलं, तलवार शिकवली, हे सगळं शिकवलं. आणि